राज्यातील सत्तांतर आणि राजकीय घडामोडींच्या गोंधळात जनहिताच्या योजनांकडे प्रशासनाचे किती दुर्लक्ष होते याचे विदारक चित्र महाडमध्ये पाहायला मिळत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आलेली लाखो रुपयांची बांबू डिस्प्ले व्हॅन सध्या महाडच्या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात अडगळीत पडून धूर खाते. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ग्रामीण भागात बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी ही सुसज्ज डिस्प्ले व्हॅन तयार करण्यात आली होती. अत्याधुनिक स्क्रीन आणि ध्वनी क्षेपकाद्वारे शेतकऱ्यांना बांबू प्रकल्पाचे महत्त्व पटवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. सुरुवातीचे काही दिवस महाड तालुक्यातील ग्रामीण भागात या गाडीद्वारे चित्रफिती दाखवून मार्गदर्शनही करण्यात आले. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून ही गाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरात एका कोपऱ्यात उभी आहे. या हायटेक व्हॅनवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची छायाचित्रे आहेत. ज्या गाडीचे अनावरण मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते ती गाडी आज भंगार अवस्थेकडे झुकत आहे. विशेष म्हणजे या गाडीबाबत विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांना याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. राजकीय समीकरणे बदलली आणि नेत्यांची पदे गेली असली तरी जनतेच्या करातून उभारलेली ही मालमत्ता अशीच वाऱ्यावर सोडून देणं कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित होत आहे. एकीकडे पर्यावरण संतुलनाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे पर्यावरणाची माहिती देणारी ही लाखो रुपयांची गाडी प्रशासकीय अनास्थेमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आता याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन ही व्हॅन पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू करणार की ती कायमची भंगारात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनोदय करिता मिलिंद माने, महाड.